आता मी तळतोय म्हणून वडे फुगत आहेत, बरोबर ना? असं नाही आहे, टाक 2-2 टाकले तरी हरकत नाही. असे वडे फुगले पाहिजे, मजा येते मग फुगलेले वडे खायला. सुरुवात झाली आता. एक्स्ट्रा एक वडा टाकला तर हा काढला, जास्त करपवायचे नाहीत. टमटमीत असे फुगलेले कोकणातील कोंबडी वडे बघा, एकदम टमटमीत फुगले. एकूण एक वडे फुगलेत बघा कसे एकदम. आणखी त्यानंतर बनवणार आहे वडे, ते बघा कशी तरी आले बघा, जबरदस्त आहे, एकदम सुंदर असं चिकन झालं आहे. पण मीठ वगैरे मी बघितलं नाही की किती कमी जास्त आहे, ते खाताना आपण बघूया. पण योग्यच असेल. आणि बघा कसं लाल लाल झालं, एकदम मस्त. चला आता तयारी करूया वड्याची. आणखी तरी थोड्या टायमाने नंतर बनवूया आपण वडे. हा पूर्ण तलाव रेडी झाला आहे सोलिंगसाठी. बघा या साईडला थोडी दगड टाकले सोलिंगचे. हे पूर्ण सर्व लेवल वगैरे करून घेतलेले आहे. आता त्याचे सोलिंग करायचे फक्त. पण लेबर नसल्या कारणाने सर्व काम तसंच रखडलं आहे. तर लेबर आज कधी येतील का माहीत नाही. माझ्या पाठीमागे बघा, हा हे ते झाड आहे आणि हे गोड आहेत, पूर्ण गोड आहेत. आता पण काढायचं गोड, पण आम्ही ते काढत नाही. आता हे किती टिकतील मला माहिती नाही. गेल्या वर्षी पण मी गोड लोणचं घातलं होतं, गोडांब्याचं, त्याला मुरंबा म्हणतो आपण, ते घातलं होतं मी. आणि बऱ्यापैकी आला आहे आंबा. गेल्या वर्षी कमी आला होता, पण नेमकेच आंबे होते, पण मोठे झाले होते. रोज सकाळी मी चहा आणि गुड्ड्याचं बिस्किट घेतो, एक 5वाला, कारण भाकरी वगैरे जास्त खात नाही, कारण फक्त गोळी घ्यायसाठी तेवढं मी घेतो. चला एक चहा बिस्किट घेऊया आणि जाऊया मार्केटमध्ये. या चॅटलेला नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळची सुंदर अशी पहाट आहे अलिबागमधील, आणि सूर्योदय झाला आणि पक्ष्यांची किलबिल सुरू आहे. एकदम गारेगार आहे, वातावरणात असा बदल जाणवला. दुपारी खूप गरमी असायची, नुसती रखरख असायची, आणि आता सकाळी पण असा गारवा आहे की जसा की नोव्हेंबर-डिसेंबर चालू आहे, असा गारवा चालू आहे. आपल्याला वाटतं की असं नोव्हेंबर-डिसेंबर आहे, सकाळी पण गारवा आणि रात्रीही गारवा. तर काय नेमकं आहे माहीत नाही, की अवकाळी पाऊस येणार आहे असा अंदाज आहे हवामान खात्याचं, मी वाचलं आहे. तर गेल्या टायमाला मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि या टायमाला एप्रिलमध्ये सुरू होतं की काय असं वाटतं. बरीच आमची कामं इथे खोळंबलेली आहेत माझ्या वाडीमध्ये. तर असं आहे की आज मला जायचं मार्केटला आणि काहीतरी बघूया मच्छी वगैरे भेटते काय. मच्छी पण खूप महाग झालेली आहे, त्याच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज दुसरं आणूया. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पाणी सर्व संपत चाललं आहे विहिरीचं. हे पाणी संपलं की याच्यात मासे ते पकडायचे आहेत, आणि तो विषय वेगळा आहे. दुसरं आमचं काम चालू होतं, तर लेबर वगैरे कोणीही नाही आहे, सर्व लेबर लोक आपापल्या गावाला निघून गेलेले आहेत, आणि काम तसंच पेंडिंग पडून आहे. तुम्हाला दाखवतो मी. जसं गेल्या टायमाला मी दाखवलं होतं, 2 दिवस लेबर आले आणि निघून गेले परत. आणि पाऊस 1-1.5 महिन्यावरती आलेला आहे, 2 महिने पकडा, कारण मेमध्ये पाऊस येतोच एंडिंगला, आणि सर्व असंच पडलेलं आहे बघा. तो दुसरा मोठा तलाव आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्व असं काम पडलेलं आहे, आणि विहीर आमची सुकली आहे बघा. विहीर पूर्णपणे ही जवळजवळ 40 फूट उंच असते, इथपर्यंत सर्व पाणी संपलेलं आहे, आणि नुसता तळ राहिला आहे बघा. हा तळ राहिला आहे. हे एका दिवसाचं काम आहे, एका दिवसामध्ये हे पाणी सर्व विहिरीतलं संपणार आहे. तर आपण जाऊया. हापूस आंबे आपले लागले, तर तुम्हाला दाखवतो. आपल्या कोकणामध्ये हापूस आंबे पिकायला पण सुरुवात होतात. सिंधुदुर्गमध्ये तर आले पण आहेत, अजून काही आहेत बघा, अजून पडत आहेत. हे बघा, हे अलिबागचे हापूस आंबे आहेत, आणि आमच्या कोकणामध्ये तर याच्यापेक्षा मोठे झालेले आहेत आंबे. हे आत्ताशे कैरी व्हायला सुरुवात होतं. आता ह्याच्यातलं किती गळणार आणि किती राहणार तो विषय वेगळा आहे, कारण खारट पडतो. खारट पडल्याच्या नंतर राहत नाही, आणि तुडतुडे पण पडलेले होते मागे,
मोहरवरती. आता बघा हा बऱ्यापैकी आला आहे, छान आला आहे हा. पण इथे जे लेबर लोक आहेत तर ते किती ठेवतील ते काय माहिती नाही, कारण आपण त्यांना किती ओरडलो किती काय केले ना तरी ते आंबे काम करताना चोरणार किंवा संध्याकाळची इथे ते लोक राहणार आहेत. काम आता हे तलावाचे थोडेसे परत सुरू होईल, जोरदार सुरू होणार आहे. डे नाईटचं काम चालू करायला लागणार आहे ते. हे बघा जबरदस्त आहेत आंबे याच्यावर. हे कलम चांगलं आलेलं आहे, बाकी आंबे गेल्यातच जाणार आहेत. हा केसर आहे, केसर आंबा हा खूप चांगला आहे. मी पण माझ्या गावाला माझ्या प्रॉपर्टीमध्ये मी केसर आंबा लावला होता. तो मेला, परत एक लावला मी आणि तो जगला आहे. बघ हा केसर आहे, केसर खूप छान लागतात. तर अशी बरीच झाडं आहेत हापूसची किती धरली आहेत. आता मी तुम्हाला दुसरं एक स्पेशल झाड दाखवणार आहे. दुसरं एक तुम्हाला झाड मी दाखवतो स्पेशल, की एकदम गोड आंबा, तोतापुरीसारखा असतो पण तो गोड आहे, एकदम गोड आंबा आहे. तो तुम्हाला दाखवतो बघा माझ्या पाठीमागे. बघा हा हे ते झाड आहे आणि हे गोड आहेत, पूर्ण गोड आहेत. आता पण काढायचं गोड, पण आम्ही ते काढत नाही. आता हे किती टिकतील मला माहिती नाही. गेल्या वर्षी पण मी गोड लोणचं घातलं होतं गोडांब्याचं, त्याला मुरंबा म्हणतो आपण, ते घातलं होतं मी आणि बऱ्यापैकी आला आहे आंबा. गेल्या वर्षी कमी आला होता पण नेमकेच आंबे होते, पण मोठे झाले होते. आणि ह्याला जर व्यवस्थित पाणी वगैरे टाकलं ना तर त्याची साईज पण आंब्याची मोठी होते. तर कलंब आले आहेत पण मध्ये मध्ये थोडी थोडी आले आहेत, कारण पूर्ण असे आलेले नाहीत. आतमधल्या साईडला आंबे आहेत, कारण बाहेरचा मोहर जळून गेला, कीड पडली, आणि जो आतल्या साईडचा आतमध्ये मोहर असतो त्याचे आंबे आपल्याला मिळतात. तर भरपूर सुकलं सर्व इकडे वाडी, थोडं रखरख, पण हवेमध्ये गारवा आहे. काय ऋतुचक्र आहे ते काय कळायला मार्ग नाही, कारण सर्व ऋतुचक्र बदलतच चाललं आहे. आणि एकंदरीत मे महिन्यात जवळ येतो आहे आणि आमची गावाला जायची लगबग चालू आहे. मार्केटमध्ये जायच्या अगोदर म्हटलं एक बागेमध्ये फेरफटक मारूया आणि तुम्हाला दाखवूया अपडेट, कसं काय कुठे धरलं आहे, काय कसं काम चालू आहे. इथे बघा दगड बिगड सर्व जिकडे तिकडे पडलेले आहेत, कारण दुपारी थोडं ऊन सुरुवात झाली मग फिरायला कंटाळा येतो, त्याच्यासाठी सकाळीच आपण फिरून घ्यायचं. बॉडी बिल्डिंगची ते स्पर्धा असतात, कॉम्पिटिशन असतात, त्या बघायला गेलो तर रात्री लेट आला, 12च्या नंतर आला, त्याच्यामध्ये झोपला आहे. आणि मी चाललो होतो मार्केटमध्ये, पण त्याच्या अगोदर याची आपण अपडेट बघूया. या तलावाची इकडच्या हा पूर्ण तलाव रेडी झाला आहे सोलिंगसाठी. या साईडला थोडी दगड टाकले सोलिंगचे, हे पूर्ण सर्व लेवल वगैरे करून घेतलेले आहे. आता त्याचे सोलिंग करायचे फक्त, पण लेबर नसल्या कारणाने सर्व काम तसंच रखडलं आहे. तर लेबर आज कधी येतील का माहीत नाही. रोज सकाळी मी चहा आणि गुड्ड्याचं बिस्किट घेतो, एक 5वाला, कारण भाकरी वगैरे जास्त खात नाही, कारण फक्त गोळी घ्यायसाठी तेवढं मी घेतो. चला एक चहा बिस्किट घेऊया आणि जाऊया मार्केटमध्ये. या चहा प्यायला. मार्केटमधून आलो आहे आता आणि चिकन वगैरे ठेवलं आहे घरी, आणि सुकी मच्छी पण आणले, तोंडली सुकट, आणि थोडं जवळा पण आणलं आहे. आणि आता अंकिताला चिकन वगैरे सफाई करून देतो मी, कटिंग वगैरे करून छोटे पीस करून, आणि नंतर ती आता बनवेल. तिला वडे बनायला मी मदत करणार आहे नंतर चिकन झाले की. आणि आता आली होती रेतीची गाडी, तर ती खालीच होती म्हणून गेलो त्या साईडला. तर आता तिथून आलो आहे घरी आणि चला आपण बनवायला सुरुवात करूया चिकन. कुणाला नाही उठलं ना, कुणाला नाही उठलं. इथं आहे चिकन आणि इथं आहे कुत्र्यांचा भात आहे. आला लसूणची पेस्ट बनवते. वडापाव मी माझा खाल्ला आहे, हे कुणालचं आहे, अंकिताने पण खाल्लं आहे. आणि बघू हे काय करून गेले ते. भात झालेला आहे बघा, गरम आहे. अंकिता गेले
जे डॉगची पायमुंडी आणली होती पाय ते तोडते तिकडे. मी बोललो काय की आता जिम्मेदारी चिकन बनवायची माझी, तर आज चिकन बनवणार आहे मी. तर कुणाल व्हिडिओ शूट करतोय आणि मी बनवतो चिकन. मला बघूया कसं होतं ते. मला जमते असं बनवतो. मी तयारी करून घेतलं इकडे. पहिल्यांदा खडे मसाले सर्व टाकून घेऊया आणि तेजपत्ता टाकले. जास्त टाकायचे नाही खडे मसाले, कारण आपण नंतर गरम मसाला पण टाकणार आहे त्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर लसणीची आणि आल्याची पेस्ट घेतली मी, पण फोडणीसाठी मी लसूण टाकणार आहे याच्यामध्ये. जरा ते जबरदस्त आणि हे आखे लसूण असते ना खायला छान लागते. ते सगळी चिकनचा रस्सा जातो त्याच्यामध्ये ज्या भारी होते. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, कांदा, कढीपत्ता सर्व एकत्र टाकायचं आहे आणि चांगलं तेलामध्ये पहिल्यांदा त्यांना फिरवून घ्यायचं आहे. मस्त चांगलं परतायचं त्याला. घरगुती आपलं बनायचं आहे, जसं आपण घरी बनवतो रेग्युलर तसंच बनवायचं आहे. तर मी का बनवतो आहे, कारण अर्चिता दुसरं काम करते आणि आज आहे संडे, त्याच्यामुळं तिला पण थोडासा आराम होईल आणि मी पण थोडंसं काम करतो. गॅस थोडा वाढवूया फ्लेम त्याची आणि फटाफट भाजून घेऊया. कांदा बघा एकदम लाल झाला आहे, म्हणजे ब्राऊन करायचं झालं. आता काय करूया का, टमाटर टाकूया त्याच्यामध्ये फटाफट. मी बनवतो चिकन ना कधीतरी तेव्हा मी सर्व झटपट बनवतो सगळं. तसं होईल मला माहिती नाही, पण चांगलं बनवायचा प्रयत्न करेल आणि दुकान तुम्हाला दाखवेल की कसं झालेलं आहे. टोमॅटो टाकले याच्यात, थोडंसं मीठ टाकलं म्हणजे काय होईल, टोमॅटो लवकर शिजतील. थोडंसं मीठ टाकून घेऊया. अख्खेकडे गरम मसाल्याने काढले की अख्खे गरम मसाले असते ना, अख्खे चव मस्त भारी लागते. गरम मसाला अख्खा कुठलेला आहे माझ्याकडे, पण मी अख्खे पण टाकले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर चिकन बरोबर वडे असणार आहेत, चिकन वडे. थोडी गरमी चालू झाली आहे, पण मी आणायला गेलो होतो वजरी, पण मला वजरीच मिळाली नाही. तर मग चिकनच घेऊन जाऊया. कांदा आणि टोमॅटो थोडेसे नरम झाले. आता काय करूया, आपण सुके मसाले टाकून घेऊ. सुके मसाल्यामध्ये पहिल्यांदा आपण हळद घेऊया थोडीशी, आणि ही आहे काश्मीरी लाल पावडर. काश्मीरी मिरची आपण कुटून घेतली होती, फक्त पावडरच आहे ही. आणि हा आहे घरगुती साठवणीतला तिखट मसाला, जास्त नाही टाकायचं आहे, याच्यात चांगलं जाळ उठेल. आणि हा आहे गरम मसाला, खडे मसाले कुटून घेतलेला गरम मसाला आहे, त्यातही भरपूर प्रमाणात झालेला आहे. आणि गरम मसाल्याच्या नंतर टाकतो आपण मालवणी मसाला. जास्त नको, जर लागल्यानंतर आपण टाकू. चांगले परतून गेले ना, आणि नंतर त्यात चिकन टाकू. तेलामध्ये असं परत त्यांना थोडंसं पाणी टाकून टाकून ते सुका झालं थोडंसं. थोडंसं याला परतून घेऊ चांगला मसाला. कांदा टमाटरमध्ये सुके मसाले परतायच्या नंतर आपण त्याच्यात चिकन सोडू. त्याच्यामध्ये काय टाकू की कोथिंबीरचे जे तुकडे आहेत ना, पाटके दांड्याचे, ते थोडे मी टाकले त्याचे. थोडं आपल्या एकदम घरगुती पद्धतीने बनवायचं आहे मस्त. हे दांडे असतात ना, ते जाम भारी असतात, टेस्ट असते. कोथिंबीर आपण नंतर वरून टाकायचीच आहे, पण जे जाड दांडे होते ना मी टाकले त्याच्यामध्ये. बघा चांगलं तेल सुटतं. आता आपण टाकू याच्यामध्ये चिकन. स्किनवाले चिकन आहे, 2 हे आहेत लेग पीस आहेत, आणि बाकीचे चिकन फ्रेश आहे आणि चांगले तुकडे करून घेतले.
चांगलं परतूया. नंतर थोडं पाणी सुटलं की नंतर त्याला आपण गरम पाणी टाकायचं. तोपर्यंत असं शिजू दे त्याला. झाकण लावूया आपण याला. नंतर शिजवायचं आहे आणि थोडं गरम पाणी करून टाकायचं. नंतर सुकं नाही टाकायचं. असं चांगलं ढवळून घ्यायचं. मस्त सगळीकडे मसाला लागला पाहिजे. मीठ टाकून घेऊया गरजेपुरतं आणि नंतर शेवटी आपण त्याला टेस्ट करू की मीठ कमी जास्त आहे का. तर थोडं टाकून घेऊया. एवढं पुरेसं आहे माझ्या अंदाजाने. फार नाही व्हायला पाहिजे. थोडा वेळ कमी फ्लेमवरती त्याला शिजवून घेऊ. झाकण लावू. 5 मिनिटं झाले तरी बघा तुम्ही बघू शकता की चांगली त्याला कड आलं आहे. मस्त आणि चांगलं मिक्स झालं. आता याच्यात आपण काय करायचं आहे, जो कांदा खोबऱ्याचा आपला मसाला आहे ना तो टाकायचा आहे. हा आहे कांदा खोबऱ्याचा मसाला. गोडा मसाला बोलतो आम्ही याला, कांदा खोबऱ्याचा. तो टाकायचा आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे चांगला. 21 खूप मोठे झाले. एक मी खाणार आहे आणि एक कुणाल खाणार ना. कुणाल नाही खाणार तो, मग मी दोन्ही खाणार. चला आता याच्यात मी काय केलं की गरम पाणी करायला ठेवलं आहे बाजूला. तर ते गरम पाण्यात आपल्याला टाकायचं आहे. थोडं जास्त टाकायचं आहे कारण चिकन चांगलं शिजायला पाहिजे. तसं चिकन लवकर शिजतं, पण आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं रसवर ठेवायचं आहे वड्याबरोबर. आणि नंतर बघू आपण कशी तरी आली ती चिकनची. कारण मालवणी मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मिरची टाकलेली आहे, त्याची तरी येते. तेलामध्ये माहिती ना की त्याची तरी येते. बघा आत्ताच एका साईडला बघा सुरुवात झाली यायला. बरेच दिवसांनी मी बनवतोय कारण अंकिता बनवते कायम. आणि थोडं अजून पाणी टाकू आणि त्याच्यावरती झाकण ठेवू, शिजवू. एवढं पुरेसं आहे. नंतर बघू. आता आपण ठेवू याच्यावरती झाकण. थोडा वेळ शिजू दे, 10-12 मिनटं. जवळजवळ 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कशी इकडे तरी आली बघा जबरदस्त. आता आपण काय करायचं याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि डायरेक्टली शिजवायची थोडीशी. नंतर कोथिंबीर अलग टाकायची आणि आता पण टाकायची जरा मस्त. आणि हे झाकणाला मसाला लागला आहे तो पण थोडंसं पाणी करायचं टाकायचं. असं टाकायचं आहे आणि आता झाकण लावल्याशिवाय आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. आता मस्तपैकी बघा तरी आलेलं आहे. शिजू द्या मस्तपैकी. काय आहे मंडळी की आपण कधीतरी जेवण बनवलं ना तर काहीतरी वस्तू आपण टाकायची विसरून जातो. तर हा चिकन मसाला टाकायचा राहून गेला आणि आम्ही जास्त करून खातूचा चिकन मसाला टाकतो. तर चिकन मसाला माझा राहिला होता तर आता त्याला मी टाकला आहे याच्यामध्ये आणि आता शिजू द्या मस्त. चिकन मसाला पाहिजे त्याशिवाय मजा नाही येत आणि खास करून खातूचा. तर मंडळी फायनली आपलं चिकन झालेलं आहे. पण बघा कसं खतखत आहे आणि मस्त अशी तरी आलेली आहे. तर आपण याला बंद करूया आता आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून घेऊया याच्यामध्ये. आणखी त्यानंतर बनवणार आहे वडे. ते बघा कशी तरी आली बघा, जबरदस्त आहे. एकदम सुंदर असं चिकन झालं आहे. पण मीठ वगैरे मी बघितलं नाही की किती कमी जास्त आहे ते खाताना आपण बघूया. पण योग्यच असेल. आणि बघा कसं लाल लाल झालं एकदम मस्त. चला आता तयारी करूया वड्याची. आणखी त्याची थोड्या टायमाने नंतर बनवूया आपण वडे. आता चिकन झालेलं आहे आणि अंकिताने घेतले वडे करायला. हे बघा पहिलाच वडा मस्त फुगला इकडे. मी तळायला घेतले
असे वडे झाले बघा, कसा फुगला दाखवा. आणखी ते थापते तिकडे वडे. काय टाकते पिठामध्ये? गव्हाचं पीठ नाही तांदळाचं पीठ. गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून मीठ वगैरे टाकून देतात. बघा वडा कसा फुगलाय. आता मी तळतोय म्हणून वडे फुगतायत, बरोबर ना? असं नाही आहे, टाक 2-2 टाकले तरी हरकत नाही. असे वडे फुगले पाहिजे, मजा येते मग फुगलेले वडे खायला. सुरुवात झाली आता. एक्स्ट्रा एक वडा टाकला तर हा काढला, जास्त करपवायचे नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही पिठामध्ये दुसरं काही ॲड करू शकता. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा त्याच्यामध्ये ज्वारीचं पण टाकतात ना, ज्वारीचे पीठ टाकतात. परत उडीद डाळ पण टाकतात काही लोक. आणखी काही टाकतात, दुसरा सोडा पण टाकतात याच्यामध्ये, पण आम्ही सोडा वगैरे नाही टाकत. तसेच तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही काय टाकते, तुम्हाला आवडते टाकू शकता. टमटमीत असे फुगलेले कोकणातील कोंबडी वडे बघा, एकदम टमटमीत फुगलेले. एकूण एक वडे फुगलेले बघा कसे एकदम. जेवण तयार आहे आणि बसलो आता जेवायला. तुम्हाला दाखवतो आज काय जेवायला. वडे आणि चिकन. इथे आहेत आमचे कोकणातले कोंबडी वडे आणि हे चिकन. एक लेग पीस घेतला आहे, कुणाला दिला आहे. इकडे कांदा आहे, काकडी आहे आणि लिंबू आणि भात आहे. असं परिपूर्ण आजचं रविवारचं जेवण आहे. इकडे अंकिता बसले जेवायला आणि इथे कुणाल बसलं जेवायला. तर बघूया कसं चिकन झालं ते. एकदम मस्त, जबरदस्त. चांगलं झालं. खालीस तू? चांगलं झालं. अंकिताला पण, कुणाला पण चांगलं झालं आहे. चांगलं कुणाल? ठीक आहे, चला जेवूया. या जेवायला. तर हा व्हिडिओ मी आता थांबवतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.